मराठी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीला आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मोजक्या काही अभिनेत्रींमध्ये शांता हुबळीकर यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल। 2 दशके चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचे आयुष्य प्रचंड खडतर होते। लहानपणी आई वडिलांचे छत्र हरवले, त्या दुष्काळामुळे उपासमार, कोवळ्या वयात म्हाताऱ्या माणसाशी लग्न करण्याची जबरदस्ती, अवघ्या 16व्या वर्षी घरातून पळून जाऊन अभिनयाची सुरुवात, पुढे लग्नानंतरही परवड संपली नाही। नवऱ्याच्या कर्जबाजारीपणामुळे होत्याचे नव्हते झाले, नंतर मुलाने पाठ फिरवली, शेवटी अनेक वर्ष अज्ञातवासात जगून वृद्धाश्रमात एकाकी मृत्यू, असे त्यांचे आयुष्य म्हणजे एक मोठी शोकांतिकाच आहे। तेजपुंज चेहरा, सुमधुर आवाज, सहज सुंदर अभिनय, जोडीला उत्तम नृत्याची जाण असलेल्या शांताबाईंनी अनेक वर्ष चित्रपटसृष्टी गाजवली। आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आलेल्या दुःखाला धीराने तोंड दिले। चला तर जाणून घेऊया या लढवय्या अभिनेत्रीचा जीवन प्रवास। शांता हुबळीकर यांचा जन्म 14 एप्रिल 1914 रोजी कर्नाटकातील हुबळी या शहराजवळ एका छोट्या गावात झाला। त्यांचे मूळ नाव राजम्मा होते। वडील शेतकरी होते। त्यांचे बालपण फारच कष्टात गेले। अजाणत्या वयातच काळाने घाला घातला। वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी आई वडिलांचे लागोपाठ निधन झाले। तेव्हा मोठी बहीण नीला म्हणजे नीलम्मा लग्न होऊन सासरी गेली होती, तर धाकटी बहीण शारदा फक्त 11 दिवसांची होती। या 2 पोरक्या पोरींची जबाबदारी आजीवर आली। घरातील कमवता पुरुष गेलेला त्या सारखे दुष्काळ पडत होते, त्यामुळे आजीला या मुलींना पोटभर खाऊ पिऊ घालणे सुद्धा अशक्य झाले होते। पोरींची आबाळ आजीला भावली नाही। आजीने मुलींना हुबळीला आपल्या विधवा शेतमालकिणीकडे म्हणजे सावित्री अक्काकडे पाठवले। सावित्री अक्काला कोणी मुलबाळ नसल्याने तिने या मुलींना दत्तक म्हणून स्वीकारले। तिने राजम्माचे नाव बदलून शांता ठेवले। इथे शांताबाईंचे शालेय शिक्षण सुरू झालं। याच काळात त्यांना उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांकडून 4 वर्ष शास्त्रीय संगीताचे शिक्षण लाभले। याचा त्यांना पुढील आयुष्यात खूप फायदा झाला। सावित्री अक्काने थोड्या वर्षांनी आपली दुसरी दत्तक मुलगी चंद्राक्का आणि जावई चन्नप्पा यांच्या हाती जमीन जुमल्याचा सर्व कारभार सोपवला। तेव्हा सगळी परिस्थिती बदलली। चंद्राक्काने शाळेत शिकणाऱ्या 16 वर्षाच्या शांताचे लग्न लावून देण्याचं ठरवलं। चंद्राक्काने एका 75 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाशी शांताचं लग्न ठरवून टाकलं। अंबू या जिवलग शालेय मैत्रिणीकडून ही बातमी कळताच शांता अंबूच्या पतीच्या मदतीने घरातून पळून गदग येथे गेल्या। त्या गदग येथे गुब्बी या नाटक कंपनीत 1930 साली काम करू लागल्या, त्यामुळे त्यांच्या राहण्या जेवणाची सोय झाली। बाई नाटकात गात असताना शांता बेहरे या मुलीने शांताबाईंचे गाणे ऐकले। त्यांचा सुमधुर आवाज आणि सुरांची जाण ऐकून त्यांनी बाईंची शिफारस कोल्हापूर सिनेटोन स्टुडिओच्या व्यवस्थापकांकडे केली। त्यांची कला बघून त्यांना बाबूराव पेंढारकरांनी आपल्या सिनेटोन स्टुडिओमध्ये नोकरी दिली। येथूनच त्यांची चित्रपटातील कारकीर्द सुरू झाली। इथेच भालजी पेंढारकर या ख्यातनाम दिग्दर्शकाच्या हाताखाली त्यांना अभिनयाचे धडे मिळाले। भालजींच्या साध्या राहणीचा आणि वक्तशीरपणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला। सिनेटोनमध्ये त्यांनी कालियामर्दन हा आपला पहिला चित्रपट केला। त्यानंतर लगेच गंगावतरण या चित्रपटात गंगेच्या आईची भूमिकाही त्यांनी केली। या चित्रपटात त्यांना एक गाणे गाण्याची संधी मिळाली। पुढे भालजींच्या संत कान्होपात्रा या चित्रपटात शांताबाईंना कान्होपात्रेच्या आईची म्हणजे श्यामाबाईची भूमिका मिळाली। त्यांची भूमिका खूप गाजली होती। त्यांच्या कामावर खुश होऊन प्रभात फिल्म कंपनीने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले। सिनेटोनचा 2 वर्षाचा करारही संपला होता, त्यामुळे नंतर त्या पुण्यात येऊन प्रभात फिल्म कंपनीमध्ये रुजू झाल्या। त्या काळी एकच सिनेमा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत बनवायची पद्धत होती। 1938 मध्ये शांताबाईंना घेऊन प्रभातने माझा मुलगा हा सिनेमा बनवला। हिंदीत मेरा लडका नावाने हा सिनेमा प्रदर्शित झाला। या सिनेमातील गायन आणि अभिनयाने शांताबाईंनी व्ही शांताराम यांना प्रभावित केले, त्यामुळे व्ही शांताराम यांनी त्यांच्या आगामी माणूस या सिनेमात शांताबाईंना मुख्य अभिनेत्री म्हणून घेतलं। हिंदीत आदमी नावाने हा सिनेमा रिलीज झाला होता। या सिनेमात शांताबाईंनी एका मैना नावाच्या वैश्याची भूमिका केली होती। चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली। त्यातील कशाला उद्याची बात या गाण्यामुळे शांताबाई हुबळीकर हे नाव भारतभर गाजलं। हा चित्रपट परदेशातही गाजला होता। अगदी चार्ली चॅप्लिनने या चित्रपटाची प्रशंसा केली होती। या सिनेमासाठी बंगाल फिल्म असोसिएशनने उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक देऊन शांताबाईंचा गौरव केला। चित्रपटाला पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या। कलाकृतीला पुरस्कार देण्याची प्रथा या चित्रपटापासून सुरू झाली। माणूस चित्रपटाच्या गवगवीत यशाला कोणाची तरी नजर लागली। शांताबाई आणि व्ही शांताराम यांच्यामधील मतभेदांमुळे शांताबाईंना प्रभात कंपनी सोडावी लागली। त्यामुळे दुर्दैवाने व्ही शांताराम आणि शांता हुबळीकर यांनी माणूस या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर कधी एकत्र काम केलं नाही।
या दरम्यान त्यांची ओळख बापूसाहेब गीते यांच्याबरोबर झाली। बापूसाहेब पुण्यातील डेक्कन एम्पोरियमचे मालक आणि व्यावसायिक होते। पुढे आळंदीला साधेपणाने या दोघांनी लग्न केलं। प्रभात कंपनी सोडल्यावर त्यांनी पुणे सोडले आणि मुंबई गाठली। मुंबईच्या तरुण पिक्चर्सच्या प्रभात या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं। पुढे घर की लाज या कौटुंबिक चित्रपटातील शांताबाईंची शोषक पत्नीची भूमिका प्रेक्षकांना आवडली। प्रत्यक्ष आयुष्यातही त्यांना हीच भूमिका पार पाडावी लागत होती। या काळात बापूसाहेब गीतेंचा पुण्यातील व्यवसाय पार बुडाला। ते प्रचंड कर्जबाजारी झाले आणि शांताबाईंच्या कमाईवर पुढचं संपूर्ण जीवन जगले। पुढे 1942 साली पहिला पाळणा या मराठी आणि घर संसार या कानडी चित्रपटात काम केलं। याच दरम्यान त्यांना प्रदीप नावाचा मुलगा झाला। संसार सुखाच्या अपेक्षेने त्यांनी पुण्यात मुलाच्या नावावर प्रदीप नावाचा बंगला बांधला। मात्र त्या आलिशान बंगल्यातही त्यांना शांतपणे जगता आले नाही। नवरा घरात बसल्यामुळे घर चालवण्यासाठी त्यांना शेवटपर्यंत काही ना काही काम करत राहावे लागले। एका मागोमाग कुल कलंक, घर गृहस्थी, सौभाग्यवती भव या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या। तरीही कर्ज कमी होत नव्हती। शेवटी त्यांना प्रदीप बंगला लिलावामध्ये विकावा लागला। आजही दीप बंगला नावाने हा बंगला ओळखला जातो। नवऱ्याचा कर्जबाजारीपणा, मुलगा प्रदीप याची जबाबदारी यामुळे बंगला, गाडी सर्व विकून साधा भाड्याच्या खोलीत राहण्याची त्यांच्यावर वेळ आली। जसे वय वाढू लागले तसे काम मिळणे कठीण जाऊ लागले। 1955 नंतर त्यांना चित्रपटात काम मिळणे बंद झाले। यावेळी त्यांनी काही नाटकात कामं केली। तेथेही अपयश आल्यावर उदरनिर्वाहासाठी त्या भारतभर गाण्याचे जलसे करत हिंडू लागल्या। पण शांताबाईंचं दुर्दैव पाठ सोडत नव्हते। त्या कार्यक्रमांना प्रचंड लोकप्रियता लाभली, पण आर्थिक नियोजन अभावी हे कार्यक्रम कालांतराने बंद पडले। जमा खर्चाचा मेळ न बसल्याने त्यांनी जलसे बंद केले। आपल्या नवऱ्याने केलेली कर्ज भागवण्यात त्यांनी आपली सर्व कमाई ऐश्वर्य पणाला लावले। शेवटी करायला काहीच काम नाही म्हणून प्रौढ शिक्षण वर्गात त्या हिंदी आणि मराठी भाषा शिकवू लागल्या। लहानपणापासून मायेचे हक्काचे माणूस त्यांना मिळाले नाही। आई वडिलांची कमी कोणी भरून काढली नाही। मग शांताबाईंनी स्वतःच्या संसारात तो आनंद शोधण्याचा प्रयत्न केला, पण तेथेही त्यांची परवड झाली। फक्त एकटेपणाने त्यांची अखेरपर्यंत सोबत केली। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दुःख भोगलेल्या या स्वाभिमानी अभिनेत्रीने धीराने आणि संयमाने आपल्या आयुष्यातील संघर्षाला तोंड दिलं। 1977 साली बापूसाहेब गीते यांचे निधन झाले। नंतर त्यांनी आपल्या मुलाकडून थोड्या प्रेमाची अपेक्षा केली, मात्र नशिबाने इथेही त्यांना धोकाच दिला। मुलाच्या लग्नानंतर मुंबईच्या स्वतःच्या घरात त्या परक्या झाल्या। उच्च स्वाभिमान बाळगणाऱ्या अभिनेत्रीने कुणालाही न सांगता वसईच्या श्रद्धानंद आश्रमात स्वतःला दाखल करून घेतलं। येथे त्या तब्बल 14 वर्ष राहिल्या। एका प्रतिष्ठित, एकेकाच्या श्रीमंत आणि लोकप्रिय अभिनेत्रीने आयुष्यातील 14 वर्ष अज्ञातवासात घालवली। या काळात त्या नेमक्या कुठे आहेत ह्याचा पत्ता कुणालाच नव्हता। अनेकांना तर वाटले की त्यांचे निधन झाले आहे, कारण आश्रमात त्या शांताबाई गीते या नावाने दाखल झाल्या होत्या। शांता हुबळीकर या अभिनेत्रीचे नाव जगाच्या दृष्टीने पुसले गेले होते। कलाकारांविषयी आस्था असलेले लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी यांनी त्यांना शोधून काढले। त्यांच्या आश्रमातील जीवनावर आधारित जबरदस्त लेख प्रसिद्ध करून त्यांनी खळबळ उडवून दिली। शांता हुबळीकरांचे आयुष्य पुन्हा बदलले आणि त्या अज्ञातवासातून बाहेर पडल्या। माधव गडकरी यांच्या लेखामुळे शांताबाई लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचल्या। त्यांना कलाकारांसाठी असलेली पेन्शनही मिळू लागली। 1989 साली शांताबाईंना 75 वर्ष पूर्ण झाली। त्यानिमित्त पुण्यामध्ये सन्मानाने त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर शांताबाईंनी पुण्याच्या महिला मंडळाच्या आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला। यानंतर 1990 साली त्यांनी कशाला उद्याची बात हे आत्मचरित्र लिहिलं। 2 वर्षांनी महिला मंडळाच्या आश्रमातच त्यांचे 17 जुलै 1992 साली निधन झाले। अशा प्रकारे शांताबाईंचे आपले नशिबाशी चाललेले युद्ध अखेर संपले। शांता हुबळीकरांचे आयुष्य म्हणजे जीवन जगण्याचा वस्तुपाठ आहे। जीवनातील पहिल्या श्वासापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संघर्ष केला, परंतु आपली तत्वे आणि स्वाभिमान कधीच सोडला नाही। काही लोक फक्त संघर्ष करायला जन्म घेतात, शांताबाई त्यातल्याच एक होत्या। तर ही होती शांता हुबळीकर या लढवय्या अभिनेत्रीची कहाणी। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।